एखादी व्यक्ती खोटं बोलत किंवा वागत आहे हे ओळखण्याच्या काही सोप्या युक्त्या काय आहेत? जी व्यक्ती खोटं बोलते ती समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघत नाही. यामागील कारण असे की जेव्हा व्यक्ती खोटं बोलते किंवा वागते तेव्हा तिच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. आपण जेव्हा खरे बोलतो तेव्हा आपण ते सहजपणे बोलून जातो आणि आपल्या मेंदूला अत्याधिक परिश्रम घ्यावे लागत नाही. या उलट आपण जेव्हा खोटे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मेंदूला विचार करायला भाग पाडतो की कोणते खोटे कारण सांगावे आणि समोरचा आपलं म्हणणं स्वीकारेल की नाही याबद्दल साशंकता असते. त्यामुळे आपले हावभाव त्यावेळेस आपल्याला योग्य प्रतिसाद नाही देत. ती व्यक्ती जे बोलत असते त्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा सूर असतो. धारदारपणा नसतो. नजर भिडवून बोलत नसतात. चेहऱ्यावर आनंद अथवा तळमळ न दिसता फक्त गडबड गोंधळ दिसतो आणि पटवण्याची घाई दिसते. उदाहरणार्थ, नंबर 1, डोळ्यांच्या पापण्या फडफडणे. नंबर 2, आवाजात अस्पष्टता असणे. नंबर 3, सारखं नाकाला हात लावणे. नंबर 4, पायांची हालचाल वेगाने मागे पुढे करणे. नंबर 5, सारखं घड्याळाकडे बघणे. नंबर 6, लगेच विषयांतर करणे. नंबर 7, समोरच्या व्यक्तीकडून सुटका करून घेणे. नंबर 8, पहिला खोटेपणा पचवण्यासाठी दुसरं खोटं बोलणे. नंबर 9, उगाच काही कारण नसताना मोठ्याने हसणे. नंबर 10, मला माहीत नाही किंवा मी दुसऱ्यांच्या विषयामध्ये हात घालत नाही यासारखी उत्तरे देणे. नंबर 11, बोलताना चेहऱ्यावरचे हावभाव अस्थिर असणे. नंबर 12, बोलताना घसा कोरडा पडल्यासारखा शब्द उच्चारात स्वर वाटणे. नंबर 13, शब्दांचा सदैव पुनरुच्चार करत राहणे. नंबर 14, समोरच्या व्यक्तीला पटवून देणे यात अतिघाई दाखवणे. नंबर 15, शक्यतो नजर दुसरीकडे केंद्रित करणे. अशी बरीच यादी आहे. मला जेवढ्या सवयी माहीत होत्या खोट्या व्यक्तींच्या त्या आपल्यासमोर ठेवल्या. पण काही व्यक्ती खोटे बोलण्यात इतक्या निष्णात असतात की त्यावरील नमूद केलेल्या सर्व सवयींवर मात करतात आणि सहज खोटे बोलून जातात. त्यांना ओळखण्यासाठी थोड्याफार सहवासाची गरज असते. म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव लक्षात यायला उपयोग होतो. जातीवंत खोटारडा माणूस, मग महिला असो वा पुरुष, हे अगदी सफाईदार खोटे बोलतात. पण त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत कमालीची सुधारित असते आणि त्यांचे बसणे उठणे प्रतिष्ठावान लोकांमध्ये व त्यांचे अनुकरणीय असते. म्हणून हे माणूस फसला जातो व ओळखू शकत नाही. पण शेवटी दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.